शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागामार्फत दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आणि मराठी राजभाषा गौरव दिवस हे दोन उपक्रम दरवर्षी साजरे केले जातात। या दोन उपक्रमामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, परंतु त्यातला एक कार्यक्रम किंवा उपक्रम असा आहे की तो विद्यार्थ्यांसाठी असतो। मराठी भाषेमधले जे नामांकित लेखक आहेत या सगळ्या लेखकांशी जर विद्यार्थ्यांचा संवाद झाला तर विद्यार्थ्यांना एक समृद्ध असा अनुभव मिळेल। या अर्थानं या उद्देशानं मराठी अधिविभाग दरवर्षी लेखकांच्या बरोबर विद्यार्थ्यांचा संवाद अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करतं। आजपर्यंत बऱ्याच अशा लेखकांबरोबर संवाद कार्यक्रम झालेला आहे आणि हा कार्यक्रम फक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी नसून महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आयोजित केला जातो। दरवर्षी महाविद्यालयाचे मराठी भाषेचे विद्यार्थी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाला भेट देतात, विद्यापीठाला भेट देतात आणि त्या विद्यार्थ्यांना अशा लेखकांच्या बरोबर संवाद साधता येतो। म्हणजे गतवर्षी हा कार्यक्रम प्रत्यक्ष घेता आला नाही, कारण आपण सर्वजण कोविडच्या प्रादुर्भावामुळे आपल्या सगळ्या उपक्रमावर अशा मर्यादा आल्या। तर मराठी अधिविभागाने यावर्षी हा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने अभिनव पद्धतीने घेतला आणि यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून या मराठी भाषेमधील साहित्यामधील नामांकित लेखक आहेत या लेखकांचे संवाद मुलाखतीद्वारे रेकॉर्ड करण्यात आले। यामध्ये 8 लेखकांचा समावेश झालेला दिसतो आपल्याला। ज्या नामांकित लेखकांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, महादेव मोरे, माया पंडित, नामदेव माळी, कृष्णात खोत, किरण गुरव, संपत मोरे आणि प्रकाशक अनिल मेहता यांचाही समावेश झालेला दिसतो। या सर्व मुलाखती अतिशय चांगल्या पद्धतीनं मराठी अधिविभागाने रेकॉर्ड केलेल्या आहेत आणि त्या आता मराठीच्या विद्यार्थ्यांनाही सगळ्याच विद्यार्थ्यांना आणि सर्वांना विद्यापीठाच्या शिववार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देत आहोत। खरं म्हणजे हा उपक्रम अतिशय अभिनव असा आहे आणि विद्यार्थ्यांचा अनुभव समृद्ध करणारा आहे असं मी मानतो। यामध्ये नामांकित लेखकांचं साहित्य कसं फुलतं याचा प्रत्यक्ष अनुभव सर्वांनाच आपल्याला मिळतो आहे आणि अशा प्रकारचे उपक्रम भविष्यामध्ये सुद्धा मराठी अधिविभागाने करावेत आणि साहित्यिकांचा संवाद जो आहे तो सगळ्या साहित्यप्रेमीपर्यंत पोचवावा। माझ्या या उपक्रमाला निश्चितच शुभेच्छा आहे आणि या निमित्तानं मराठी अधिविभागातील विभाग प्रमुख प्राध्यापक रणधीर शिंदे, प्राध्यापक नंदकुमार मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो आणि भविष्यातील अशा उपक्रमांना त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार सर्वांना। मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनाच्या निमित्तानं शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीनं मराठीतल्या नामवंत लेखकांच्या संवादाचा उपक्रम दूरदृश्य प्रणालीच्या द्वारे आम्ही आयोजित करत आहोत। शिवाजी विद्यापीठाचा मराठी विभाग हा आरंभापासूनच वाङ्मयीन उपक्रमामध्ये अभिनव अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यामध्ये फार महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे। 1980 साली मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूप या प्रकारचं एक फार महत्वाकांक्षी अशा प्रकारचं चर्चासत्र शिवाजी विद्यापीठामध्ये झालं आणि नंतरच्या कालखंडामध्ये देखील वाङ्मय भाषा आणि साहित्य विषयक फार महत्त्वाचे उपक्रम मराठी विभागाने आयोजित केले। याचाच एक भाग म्हणून नव्या काळात देखील आम्ही सर्वदूर मराठी भाषेच्या वाचकांच्या लोकांपर्यंत मराठीतल्या नामवंत लेखकांचा संवाद अधिक सर्वदूर पोहोचावा या निमित्तानं या भाषा पंधरवडा दिनाच्या निमित्तानं आम्ही मराठीतल्या नामवंत लेखकांच्या मुलाखतींचा उपक्रम सर्वांच्यापर्यंत पोहोचवत आहोत। मराठी भाषा ही 8 शतकाहून अधिक रुजलेली, बहरलेली आणि विकसित झालेली आहे। भाषा साहित्याविषयी मराठी लेखक काय म्हणू पाहतो आहे, त्याच्या निर्मितीच्या खुणा काय आहेत, त्याच्या जीवन प्रवासाविषयी आणि त्याच्या निर्मितीविषयी, जीवनाविषयी आणि दृष्टिकोनाविषयी नव्यानं एका नामवंत अशा अभ्यासकांच्या संवादातून या लेखकांना बोलतं करण्याचा उपक्रम आम्ही आयोजित करत आहोत। ज्येष्ठ लेखक महादेव मोरे, राजन गवस, प्रकाशक अनिल मेहता, डॉक्टर माया पंडित नारकर आणि संपत मोरे अशा 3 पिढ्यांमधल्या वेगवेगळ्या संवेदन स्वभावाच्या फार महत्त्वपूर्ण अशा प्रकारची वाङ्मय निर्मिती करणाऱ्या लेखक लेखिकांशी हा संवाद आम्ही नामवंत अभ्यासकांनी त्यांना बोलतं केलंय, तर तो घेऊन तुमच्यापर्यंत आम्ही या माध्यमामधून येतो आहोत।
लेखकला जाणून घेणं हे एक फार अपार अशा प्रकारचं कुतूहल वाचक पक्षी आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये देखील असतं. तर या लेखकांनी आपल्या साहित्यामधून ज्या प्रकारचं भावविश्व मांडलेलं आहे, एका अर्थानं मराठी भाषेविषयी आणि वाङ्मयाविषयी एक भावसंपन्नता आणि विचारसंपन्नता या लेखकांनी मिळवून दिलेली आहे. तर या लेखकांशी संवादी कार्यक्रम सर्वदूर पोहोचावा म्हणून आपण हा भाषा संवर्धन 15 निमित्तानं उपक्रम राबवतात. या संवादामध्ये आपण सहभागी व्हावं असं मला मनापासून वाटतं. डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी या सर्व उपक्रमाचं संयोजन केलेलं आहे. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि निश्चितच या लेखकांच्या संवादाचा उपक्रम आपल्याला आवडेल असा मला विश्वास वाटतो. आजच्या या लेखक संवादामध्ये नव्या पिढीतील एक पत्रकार आणि समाजशील स्वरूपाचं लेखन करणारे संपत मोरे या तरुणाच्या धडपड्या तरुणाशी संवाद साधणार आहेत. पुण्यातल्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले एक व्यासंगी वाचक प्रदीप देशमुख हे संपत मोरे यांशी संवाद साधणार आहेत. संपत मोरे यांचं अलीकडंच मुलुकमाती नावाचा एक लेखसंग्रह प्रकाशित झालेला आहे. समाज वृत्तांतपर आणि व्यक्ती कहाण्यांच्या विषयी आणि परिघावरील माणसांच्या जीवन कहाण्यांच्या विषयी एक वेगळा पैस मराठी लेखनाला विचारविश्वाला संपत मोरे यांनी दिलेला आहे. समाज माध्यमावरती अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तितक्याच गंभीरपणानं लेखन करणारे तरुण लेखक म्हणून संपत मोरे यांची ओळख आहे. तरुण पिढी आणि जुनी पिढी देखील त्यांच्या लेखनाची मोठ्या प्रमाणामध्ये चाहता आहे. तर अशा एका अपवादभूत अशा प्रकारची स्वतःची एक शैली असणारी, स्वतःची एक समाजदृष्टी असणारी, खेड्यापाड्यातल्या बहुसंख्य माणसांच्या अतिशय अनाम कहाण्या आपल्या समाजवृत्तांतपर लेखनामध्ये मांडणाऱ्या संपत मोरे यांशी हा संवाद साधणार आहेत. तो आपणाला निश्चित आवडेल अशी मला खात्री आहे. नमस्कार. शिवाजी विद्यापीठ मराठी विभागातर्फे मराठी भाषिक दिनानिमित्त महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लेखक, साहित्यिक आणि पत्रकारांशी आपण चर्चा करणार आहोत. असेच एक लेखक पत्रकार आहेत जे महाराष्ट्राला विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये यांनी काम केलेलं आहे. गावखेड्यापासून ते अगदी मोठ्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणवरील सर्व इतुंबू माहिती घेऊन महाराष्ट्राच्या समाज जीवन, महाराष्ट्राचं ग्रामीण जीवनातल्या कथा अशा पद्धतीचं लिखाण करून महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये ज्यांचं नाव सर्वदूर झालेलं आहे असे पत्रकार लेखक संपत मोरे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. तुम्हाला सांगायचं असं वाटतं की तुमच्या जे लेखन शैली आहेत, कथा आहेत किंवा जे महाराष्ट्रात ग्रामीण भागातलं जे लिखाण तुम्ही पुढे आणलेलं आहे या संदर्भात आपण चर्चा करणार मराठी विभागातर्फे विद्यापीठ यांच्या अंतर्गत. सर, पहिला असा माझा प्रश्न आहे की तुमचं लिखाण जेव्हा मी सुरुवातीला वाचत होतो तेव्हा मराठी भाषेचं लिखाण, मराठी भाषा झालेल्या पुरतात किंवा ग्रामीण भागातल्या कथा ह्या पूर्वी मेनस्ट्रीम मीडियामध्ये किंवा मोठ्या साहित्यिकाने आणल्या नाही. जशा ज्या पद्धतीने तुम्ही मानदेशाचं वर्णन करतात किंवा वेगवेगळ्या लहान लहान अगदी 5 वर्षाच्या मुलापासून ते अगदी 100 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत तुम्ही ज्या कथा येतात, तर हा कसा प्रवास आहे नेमका मराठी भाषेमध्ये तुम्ही बोलतात, कशा पद्धतीने आणतात, हा तुमचा सुरुवातीचा टप्पा काय? मी माझं बालपण हे एका कुंडल नावाचं गाव आहे सांगली जिल्ह्यामध्ये. जे गाव हे क्रांती बापू लाड यांच्या नावानं ओळखलं जातं. तिथून एक 9 किलोमीटरला माझं आजोळचं गाव आहे. त्या गावामध्ये माझं सगळं बालपण गेलं. हे त्या गावामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मी लहान असताना तिथं काय पुस्तकं वगैरे वाचायला मिळायची आणि फारशी तिथं काय 10वीपर्यंत तसं फारसं काय वाचायला मिळत नव्हतं. जेव्हा आम्ही विट्याला गेलो तर विट्याला तिथल्या काही चांगली वाचनालय होती. तिथं मला खूप चांगलं वाचायला मिळालं आणि ते वाचत असताना मला एक असं वाटायला लागलं की पुस्तकात ह्या जे छापून आलेलं आहे किंवा आपण जे पुस्तकात जे वाचतोय तीच तशीच माणसं, तशाच गोष्टी, तशाच कथा, तसेच प्रसंग हे माझ्या गावात सुद्धा परिसरात माझ्या गावाच्या घडता येतात आणि ते कुठंतरी आपण लिहिण्याचा प्रयत्न करावा का म्हणून मग मी लिहायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त मी लिहायचो आणि ते तसंच ठेवायचो, काही माझ्या मित्रांना ते दाखवायचो, ते वाचायचे, एवढंच त्याचं प्रमाण होतं. आणि ते म्हणजे छापायला पाठवायचं धाडस होत नव्हतं कारण आपण लिहिलेलं काही एवढं काही खास नसणार आहे, त्यामुळे ते छापायला कसं काय पाठवायचं. पण प्रदीप तुम्हाला एक सांगतो की ते ज्यावेळी मी लिहायचो तेव्हा मला खूप बरं वाटायचं. म्हणजे मी गावातल्या काही लोकांच्या लिहिलं, माझ्या गावातले काही प्रसंग लिहिले,
काही वेळेला असं असायचं की ते प्रसंग हे असं गावात लिहिणं मला हे वाटायचं की आपण जर हे लिहिलं तर आपल्याला काय कोण विचारणार, काहीतरी विचारते बाबा हे तू आमच्यावर काय लिहिलंस, म्हणून मी नावं बदलून ते लिहायचो आणि असे प्रसंग मी लिहिले, अशा गोष्टी मी लिहिल्या. पण ते बऱ्यापैकी महाविद्यालयीन काळामध्ये घडत होतं आणि त्या काळात फक्त माझं मी एक ठरवतो की आपण खूप वाचायचं, कारण आपल्याला ही संधी आहे आणि त्या संधीचा आपण वाचनासाठी खूप वापर करून घ्यायचा. तर तशी संधी मला प्राप्त वाचनाची कशी मिळाली, तर माझं महाविद्यालय हे सकाळी असायचं, सकाळी 8 ते 11:30 पर्यंत आमची कॉलेज असायचं आणि त्यानंतर मग मोकळा वेळ जो असायचा त्यामध्ये मला म्हणजे माझ्याकडे एक त्रुटी असायची की घरातली जी जनावर आहेत ती चारायला घेऊन शेतामध्ये जाणं आणि मग ती जनावर ज्यावेळी मी चारायला घेऊन जायचो तेव्हा ते असं प्रचंड मोकळं असं रान होतं चांगलं, एक 60-70 एकरचा तो असा माळ होता सगळं. तिथं ते आमची सगळी जनावरं असायची, सगळे तिथं सरंगोडी यायची माझ्यासोबत आणि मग तिथं माझ्यासोबत एक पुस्तक असायचं नेहमी, रोज मी पुस्तक घेऊन जायचो. कारण एकदा जनावर त्या माळात गेली ती जनावर चालायची, मग मी फक्त छोटंसं सावलीचं झुडूप किंवा झाड तिथं जायचो आणि तिथं निवांत वाचत बसायचो. या काळामध्ये माझे जे इतर सहकारी होते जे त्यांची जनावर ते घेऊन यायची चालण्यासाठी, तर त्यांना माझ्याबद्दल एक असं आदर वाटायला लागला. आणि मग समजा माझी जनावर जर कुठं दूर गेली आणि मी जर वाचत बसलो असलो तर ते माझं लक्ष विचलित होऊ नये वाचनामध्ये, मग ते स्वतः माझी जनावर माघारी घेऊन यायचे. साधारणपणे जोपर्यंत मला दिसतंय म्हणजे उजेड असतो किंवा सूर्य मावळाचा टाइम जोपर्यंत मिळायचा मला तोपर्यंत मी त्याचा वेळेचा ते वापर करायचो. कारण परत लाईट ही आमच्या घरामध्ये खूप उशीर आलेली गोष्ट आहे. घरामध्ये काही दिव्यावर फारसं वाचायला मिळत नव्हतं, त्यामुळं दिवसा जेवढं आपल्याला वाचायला मिळेल तेवढं वाचायचा मी प्रयत्न करायचो. असा तो माझा एक, आणि त्या वाचनामुळे मला खूप काही गोष्टी मिळाल्या आणि त्यातून मग मला लिहायची एक प्रेरणा निर्माण झाली. तर तुम्ही आत्ताच म्हणालात की तुमची लिहायची प्रेरणा तुम्हाला तुमच्या कॉलेज जीवनापासून सुरू झाली. तुमचं एम.ए. मराठी या विषयामध्ये झालेलं आहे. तर सर एम.ए. मराठी विषय असताना गावी तुम्ही लिहित होतात, पण हा प्रवास करत असताना तुम्ही पुण्याला जाऊन पुन्हा वर्तमानपत्रामध्ये पत्रकारिता करतात, सारख्या ठिकाणी जाऊन तुम्ही पदवीचे शिक्षण घेतात. हा टप्पा कसा म्हणजे पुण्याला जायचं कसं सुचलं तुम्हाला आणि हा इथं सर्व व्यवस्थित चालत असताना तिकडे जाण्याची ओढ का निर्माण नाही? तिकडे जाण्याची ओढ निर्माण होण्याचं कारण असं की हे लिहित असताना मी काही ठिकाणी पत्रकारिता करायला लागलो. म्हणजे आमच्या परिसरात काही साप्ताहिक होती, त्या साप्ताहिकामध्ये मी लिहायचो. म्हणजे नंतर असं झालं की ते छोटे छोटे लेख मी साप्ताहिकांना छापायला द्यायला. म्हणजे मला माझे काही मित्र म्हणले की हे तू खूप चांगलं लिहितोयस आणि ह्याला कुठेतरी प्रसिद्धी मिळाली पाहिजे. मग जे साप्ताहिक आमच्या परिसरामध्ये होती त्या साप्ताहिकामध्ये मी ते लिखाण द्यायला लागलो. ते लिखाण तिथं प्रकाशित व्हायला लागलं. नंतरच्या काळामध्ये मी दैनिकामध्ये बातमीदारी करायला लागलो. म्हणजे गावामध्ये अर्धवेळ बातमीदार पद्धत जी असते, म्हणजे त्या बातमीदारांना त्या 8-10 गावाच्या बातम्या गोळा करायच्या आणि त्या तालुक्यात किंवा जिल्ह्याच्या गावाला पाठवायच्या. पण मला असं वाटत होतं की आपल्याला बातम्या ज्या द्यायच्या आहेत त्या बातम्या ह्या म्हणजे त्यांचा एक कोर्स वेगळा असायचा बातमीदार म्हणून, की गावातली निवड झाली, कुठं काय साधे कार्यक्रम झाले, उद्घाटन झालं, हे झालं ते झालं, असं ते सगळ्या बातम्यांचा त्यांची मागणी असायची. पण मला वेगळं लिहावं वाटायचं. मला वाटायचं की आपण जे काहीतरी वेगळं बघतोय, काही वेगळी माणसं आहेत, काही वेगळे प्रसंग घडायचे, ते मला नजरेला मला वाटायचं की हे जेव्हा लिहिलं पाहिजे आपण स्टोरी. तर तशा प्रकारच्या बातम्या ज्यावेळेला मी लिहायला लागलो, म्हणजे काही गावामध्ये वेगवेगळे लोक यायचे, त्याच्यात काही वेगळे पण असायचं, बाहेरले लोक काही यायचे, तर ह्याच्याबद्दल कुठं लिहिलं पाहिजे असं वाटायचं. तसं मी लिहिण्याचा प्रयत्न केला. पण त्या लेखनाला जे आमचे जे काही संपादक किंवा वरिष्ठ होते त्या काळातले, तर तिने मला सांगितलं की तुम्हाला आम्ही नेमलेलं आहे ते गावातलं उद्घाटन, गावातले निवड, गावातल्या सोसायटीच्या निवडणुका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका, ह्याच्याच बातम्या तुम्ही फक्त द्यायच्या. तुम्ही असं वेगळं काही लिहिण्याचा काही प्रयत्न करू नका. तो एक प्रकारे तिने मला म्हणजे तुमची जी रिपोर्टची जागा आहे, वार्ताहर तुम्ही आहात आणि तुम्ही जास्त काही करू नका, अशा प्रकारचा तो प्रेमळ असा एक दम दिला होता मला.
त्यामुळे मी आश्वस्त झालो आणि मला वाटलं की आपण तर पत्रकार आहे, पत्रकाराची जी व्याख्या होती आपल्या मनामध्ये की आपण एक वेगळं आहे ते छापून आणायचं, तर आपण इथं फक्त आपल्याला हे असेच बारकीचे बातम्या लिहायला लागतात. त्यामुळे मला त्या कामामध्ये काही समाधान वाटत नव्हतं. त्यामुळे मी असं ठरवलं की आपल्याला ह्यापेक्षा वेगळं जर काम करायचं असेल तर मग इथून आपण गेलं पाहिजे, कारण आपल्याला एवढ्यात काही समाधान कामामध्ये मिळत नाही. त्यानंतर मग मी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. सर, आपण आताच म्हणालात की तुमचं इथं तुमची वैचारिक वाढ होत नव्हती. तुमचा प्रवास पुण्याचा म्हणतात तिथं सोपा नाही. तुमच्या इथलं ग्रामीण भागातलं जीवन, आपल्या व्यक्तिगत अडचणी, आर्थिक अडचणी असतील, ह्या सगळ्या तुम्ही पार करून पुण्यात गेलात. पुण्यामध्ये तुम्ही पत्रकारिता शिकण्यासाठी गेलात, त्यानंतर पुण्यात तुम्ही पत्रकारितेसाठी गेलात. सर, हा टप्पा जो तुमचा सुरुवातीचा टप्पा होता अडचणींचा, हा तसा साधारण होता. तर कसं सर हे सुरुवातीला तुम्ही अडचणी सामोरे गेलात? ह्या तुमच्या वैयक्तिक काय आठवणी? सुरुवातीचा टप्पा खरोखर पुण्याला जाणं म्हणजे त्याच्या अगोदर मला पुण्या हे कुठतरी म्हणजे मुंबईला मी जायचो काही माझ्या काही नातेवाईकांच्या वगैरे मुंबईला 4-5 वेळा मी गेलो. मुंबईला जाताना मी पुणे मार्गे जायचो. एवढीच काय ती पुण्याची मला ओळख होती. त्यामुळे पुण्यात शिकायला जाणं आणि तिथं राहून शिकणं हे तसं खूप अवघड काम वाटत होतं मला. तरी सुद्धा एक इच्छाशक्ती जर माणसाची असेल, तसे बऱ्याच काय कौटुंबिक अडचणी होत्या, आर्थिक अडचणी होत्या, काही सांगायला हरकत नाही. आणि ह्या सगळ्या अडचणी माझ्यासमोर होत्या. आणि पुण्याला आपण जाणार, मग तिथं गेल्यावर काय करायचं हे मलाही माहित होतं, राहणार कुठं किंवा कसं हे करणार, ह्यातलं काही तसं मला माझ्यासमोर चित्र नव्हतं. तरी सुद्धा मी जाण्याचा निर्णय घेतला होता, कारण मला माहित होतं की आपण गावात राहिलो तर आपल्याला अशा प्रकारच्या बातम्या द्याव्या लागतील आणि आपल्याला जे काही अर्थानं काही लिहायचं आहे किंवा पत्रकारिता करायची आहे ती आपल्याला इथं काही करता येणार नाही. म्हणून मी पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर तिथं माझे एक जुने सहकारी किंवा आपण त्याला मार्गदर्शक म्हणून ते किशोर ढमाले ते मला तिथे भेटले. त्यानंतर डॉक्टर प्रतिमाताई प्रदेशी त्या तिथं मला त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे खूप मदत केली. जर्नलिझमला ज्यावेळेला मी ऍडमिशन घेतलो त्यावेळेला मी त्यांच्यातच तिने मला राहण्याची वगैरे सोय केली. आणि त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये मला पुण्यामध्ये किशोर ढमाले आणि प्रतिमा परदेशी यांची खूप मदत तशी झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये. नंतर मग मला त्यांनाही काय त्यांना सारख्या अडचणी आपल्या घरगुती आणि कौटुंबिक सांगत बसणं हे काही मला बरोबर वाटलं नाही. कारण शेवट प्रत्येकाला आपण आपली वाट आपण निवडली पाहिजे. म्हणून मग मी नंतरच्या काळामध्ये माझा मी स्वतंत्रपणे तिथं पुण्यामध्ये राहायला लागलो. आणि मग दरम्यानच्या काळामध्ये मग मी लिहित होतो, म्हणजे वेगवेगळी मासिकं वगैरे माझे लेख छापायला लागले. शेतकरी कामगार पक्षाचं संग्राम नावाचं पत्र आहे, तिथं माझ्या काही स्टोऱ्या तुम्ही छापल्या चांगल्या त्यांना वाटणाऱ्या. त्यानंतर मी ज्या भागातून आणतो तो भाग पूर्वी शेतकरी कामगार पक्षाचा एक पट्टा म्हणून ओळखला जात होता. त्या भागामधल्या काही कार्यकर्त्यांच्यावर, जुन्या नेत्यांच्यावर, त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल किंवा त्यांची अनेक शब्दचित्र मला या निमित्तानं वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे फेसबुक सारखं माध्यम असेल तिथून मला ते लिहिता आली आणि ती लोक मला सर्वदूर पोहोचवत आली. आणि माझा तसा म्हणजे पत्रकारिता करत असताना उपेक्षित माणूस आहे किंवा जो माणूस खरोखर पडद्यावर आला पाहिजे किंवा ज्याला खरोखर प्रसिद्धी मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या माणसाकडे माझं लक्ष होतं. आणि तीच माणसं मला म्हणजे बोलवत होती, म्हणजे मला हाका मारत होती, बोलवत होती. आणि मला वाटत होतं की ह्या माणसांना आपण खऱ्या अर्थानं प्रसिद्धीच्या ह्याच्यात आणलं पाहिजे, असं एक झालं माझं. म्हणजे सर, तुम्ही पत्रकारिता सुरुवात जेव्हा तुम्ही इकडे गावी होतात किंवा पुण्याला पत्रकारिता करत असतानाच तुम्ही उपेक्षित व्यक्तींचा आवाज सहज मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी पुण्यात गेल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याच्यात कमी पडलेला नाही. आता तुम्ही म्हणालात की शेतकरी कामगार पक्षाच्या पट्ट्यातून तुम्ही गेला असल्यामुळे विशेष करून त्यांच्यावरही तुमचं बरंच लिखाण झालेलं आहे. सर, जेव्हा पत्रकार तुम्ही मेन स्ट्रीम मीडियात सुरू केला तेव्हा तुमच्या पुढे काय फोकस होता? म्हणजे उपेक्षित लोकांना पुढे आणायचं की सर्वार्थाने पत्रकारिता करायची, असं काय ध्येय घेऊन तुम्ही केलं? उपेक्षित माणसांसाठी पत्रकारिता करायची हे तसं माझं ध्येय होतं. मी लिहित असताना एक दिवस दैनिक दिव्य मराठीचे पुरवणीचे जे संपादक आहेत प्रशांत पवार, त्यांचा मला तसा काही अगोदरचा कसलाही परिचय नव्हता. तर तिने मला एक दिवस फोन केला
की बाबा संपत तुम्ही आपले ते अगदी मला आवाजावर बोलवायला लागले. तसं त्यांना मी माहित होतो नेमका म्हणजे कोण आहे किंवा किती वर्षाचा त्याच्यापेक्षा खूप लहान तसं मी आहे. ते मला आवाजावर बोलवायला लागले. मला सुरुवातीला प्रशांत पवार यांच्यासारख्या एका मोठ्या माणसाला फोन येणं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि दुसरा माझ्यासाठी असं दाखवत होतं की हे म्हणतो की देवी मराठीचा आम्ही कॉलम सुरू करतोय आणि त्यात तुम्ही वर्षभर लिहिणार का. तर त्याच्या अगोदरचा एक असा भाग होता की 5-6 वर्षापूर्वी मी देवी मराठीमध्ये रिपोर्टर म्हणून मला किंवा उपसंपादक म्हणून नोकरीसाठी प्रयत्न केला. त्यावेळी प्रशांत पवार साहेबांची माझी काय तशी ओळख नव्हती. अन्य मार्गावरून मी प्रयत्न केला पण त्यात काय मला यश आलं नव्हतं. पुण्यामध्ये सुद्धा अनेक दैनिकांच्या दारात मी जाऊन उभा राहत होतो. तिथं सुद्धा त्या आपली ग्रामीण भाषा आणि आपला जो ग्रामीण पेहरावा आहे पेहरावामुळे लोकांना आपल्या चांगली जर गुणवत्ता तुमच्याकडे असेल आणि तसा जर पेहरावाची जर भाषा तुमच्याकडे नसेल शहरी भाषा आणि शहरी पेहराव तर तुमच्या टॅलेंटला फारसं तिथं अगोदर बघितलं जात नाही. हे माझा स्वतःचा अनुभव आहे आणि अनेकांचे अनुभव माझ्या खेड्यातून जाणारे अनेक शेकडो मुलांचे तसे अनुभव आहेत. तसे अनुभव मलाही आले. त्यावर मी नंतर नक्कीच बोलेन आपल्याच्या आता ह्याच मुलाखतीमध्ये. पण प्रशांत पवारांचा मला फोन आला आणि ते लिहितोय का म्हटल्यावर मला ते म्हणजे चेष्टा वगैरे ते माझी करतात का असं मला वाटायला लागलं शंभर. कारण म्हणजे असं वाचतंय ना थोडंसं. त्यांना मी म्हटलं सर तुम्ही खरोखर म्हणजे मला विचारलाय म्हणजे हो. मग मी प्रशांत पवारांनी एक कॉलम माझा मुलुक माती या नावानं सुरू केला आणि तुम्हाला सांगतो प्रत्येक तो कॉलम इतका म्हणजे त्याला इतका प्रसाद मिळाला. म्हणजे पहिलाच कॉलम आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या गडिंग्रज तालुक्यातल्या सुशास्त्री गावातील शांताबाई थोर एक ज्यांना आपण माऊली म्हणू त्या शांताबाई यादव त्यांचा मी लेख त्या ह्याच्यात आला. तो त्या गावामध्ये केस करताना गेली 40 वर्ष चालवत आहेत. त्यांचा लेख शांताबाई उभई या नावानं तो लेख देवी मराठीला पुरवणी छापून आला आणि सकाळी 6:30 वाजल्यापासून म्हणजे माझा फोन जो चालू झाला माझ्या आयुष्यात तो पहिला फोन दिवस होता की इतके मला फोन आले त्या दिवशी दिवसभर मला फोन येत होते. आणि त्यावेळेला त्या माध्यमाची ताकद किंवा देवी मराठीची ताकद आहे किंवा त्यांच्या वाचकाचं जे काय त्या देवी मराठीचे असताना नातं आहे ते माझ्या लक्षात आलं. दिवसभर मला फोन चालू होते. त्यानंतर प्रशांत दादांना मी 6:30 वाजता फोन केला रात्री बरोबर 6:30-6:45 की दादा म्हणला आज दिवसभर इतके फोन आलेत मला की मला खरोखर माझ्या त्या लिखाणाचं एक हे झालेलं आहे असं मला वाटतंय. दादा मला म्हणले की तू दर आठवड्याला माझ्याकडे लिहायचं तू लिहू शकतोस मला माहिती आहे. आणि ही माणसं मला माहिती होती मग कुठं जायचं काय जायचं. कारण माझ्या लक्षात आलं की ह्या माणसांना सुद्धा जागा देणारा कुणीतरी एक संपादक या महाराष्ट्रामध्ये आहे की अशा प्रकारची माणसांना सुद्धा वृत्तपत्राच्या रकान्यात स्थान आहे. आणि त्यामुळे मग मला सगळ्याही माणसं मला दिसायला लागली आणि मग मी त्या माणसांना भेटायला गेलो गावात गेलो त्यांच्या घरी राहिलो त्यांच्यासोबत काही काळ घालवला. काही अशी होती की त्यांच्याबरोबर मला शेतात जाऊन त्यांना समजून घेतलं कसं काम करतात. म्हणजे त्यांच्यासोबत मला परत राहता आलं. आणि सामान्य माणूस हा किती मोठा असतो हे मला त्या सामान्य माणसाच्या जवळ गेल्यावर कळलं. आणि ती सगळी आपल्याला सामान्य वाटणारी पण खऱ्या अर्थानं मोठी असणारी माणसं मला ह्या देवी मराठीच्या कॉलमच्या माध्यमातून जी मुलुक मातीमध्ये आज आपण वाचता ती माणसं सगळी अशी आली. मला एक आणखी सांगावं असं वाटतं की दादांची अनेक स्टोरी आहेत. दादांची स्टोरी आहे सोनसोळ्या एसटीची. एसटी सुरू होणे गावात तशी काही खूप महत्वाची गोष्ट आजच्या काळात वाटत नाही. पण 40 वर्षापूर्वी एखाद्या गावामध्ये एसटी सुरू असणे आणि एसटी सुरू केल्यानंतर त्याच्यामागचा काही इतिहास त्याच्यामागचं काही बॅकग्राऊंड काही भूगोल आहे का हे सुद्धा आपण पाहू शकतो. दादांची स्टोरी महाराष्ट्रामध्ये 5 लाख रुपयांनी वाचली ती ऐकली. स्टोरी फक्त एवढीच होती की एसटी सुरू झाली आहे गावात. तिच्या मागचे बॅकग्राऊंड दादाने अशा पद्धतीने मांडलं होतं की त्या एसटीमुळे ह्या प्रसंग शहरी भागातल्या मुलांना समजणार नव्हते. पण त्यांची दादाची मांडणी अशी होती की त्या स्टोरीसाठी जवळपास फेसबुकवर 5 लोकांनी व्ह्यू आले. म्हणजे दादा हे तुमची लिखाणाची शैली आहे. ग्रामीण भागातली कथा आहे. शहरी भागातला काही म्हणजे त्याचं तेवढं आकर्षण सुद्धा नाही की एखाद्या एसटी एका गावात सुरू झाली. शहरी भागातल्या मुलाला समजत नाही. ते ग्रामीण भागातलं लिखाण तुम्ही असं कोणती तुम्हाला म्हणजे साहित्यिकाची कोणती प्रेरणा होती किंवा लिहिण्याचं तुमच्याकडे कौशल्य कसं आलं
एवढी छोटी छोटी कथा सुद्धा तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते आणि त्याच्यात चांगला प्रतिसाद मिळतो शहरी भाषा मुलांना सुद्धा. नाही कसं आहे, तसं एसटीची जी कथा आहे तुम्ही सांगताय मला, तर माझं एक असं मत आहे की एसटी हा विषय हा त्या खेड्याच्या जिव्हाळ्याशी जोडलेला आहे. म्हणजे मी स्वतः एका असं झाडवली गावाला आहे आणि माझ्या जन्माच्या अगोदर एक 3-4 वर्ष आमच्या गावामध्ये त्यामध्ये एक धडा आहे तुकाराम गायकवाड यांचा. तर त्या माणसाने एसटी आणली आणि ती कशी आणली काय आणली, तर तो मनुष्य आसपासच्या गावामध्ये मोठ्या गावामध्ये एसट्या चालू झाल्यावर तो शेतकरी कामगार पक्षाचे ते कार्यकर्ते होते. स्वातंत्र्य चळवळीमध्ये नाना पाटलांच्या बरोबर आणि जेडी बापूंच्या बरोबर त्यांनी काम केलं. ते तुकाराम दादा गायकवाड ते विट्याला गेले. विटा हा आमच्या गावात तालुका होता. ते म्हणजे अरे साहेबा सगळ्या गावात एसटी चालू झाल्या, आमच्या गावात एसटी का नाही. तर तिने विचारलं संबंधित अधिकाऱ्यांना लेफ्टनंटने, तर तिने सांगितलं की ह्यांच्या गावाला जो जोडणारा पूल आहे तो पूल नसल्यामुळे आपल्याला ती गाडी पहिली घालवता येत नाही. दादा म्हणजे पूल नसेल आणि पूल नाही म्हणून एसटी येत नसेल तर म्हणजे मी पूलच माझ्या गावाला बांधतो त्या नदीवर. आणि ते खरोखर आले. एका सकाळी ते चालू केलं पुलाचं काम. लक्षात आलं गावातलं की एक वयोवृद्ध मनुष्य, त्यावेळी सुद्धा त्यांचं वय माझ्या माहितीप्रमाणे 60च्या आसपास होतं. तू जर माणूस जर पूल बांधत असेल नदीवर, सगळं तरुण मुलं गावातल्या सगळे कार्यकर्ते सगळे एकत्र आले. तिने 4-5 दिवस राबून छोटासा पूल तयार केला आणि परत दादा तसेच पलीकडे गेले, तसेच विठ्ठला गेले आणि साहेबाला म्हणले, साहेबा आता माझ्या गावाला पूल झालेला आहे, आता तर तू एसटी मला माझ्या गावाला आणशील का नाही. आणि मग दादाच्या बरोबर दादा गेले आणि एसटीत बसून आले असं मी लिहिले आणि ते खरं आहे. हा माणूस गावातली जी काय म्हणजे विकासात अडथळा ठरणारा जी गोष्ट होती ती तिने बनवली, पूल बनवला आणि ते मग विचार गेले आणि एसटी घेऊन आले. आज माझ्या गावामध्ये जवळजवळ किमान एक 100-500 मोटरसायकली असू शकतात किंवा 10-12 म्हणजे मोठी वाहन आहेत, गाड्या आहेत, कार आहेत, सगळं आहे, भरपूर वाहन झाले. म्हणजे आजच्या काळामध्ये एसटीचं महत्व काय तसं वाटत नाही लोकांना. पण माझ्या गावामध्ये एसटी आली, ते एसटीनं वर्तमानपत्र गावात आली, ते एसटीनं गावामध्ये नवा विचार आला आणि ते एसटीत पासून आमच्या गावात लोक बाहेर गेली, तालुक्याला गेली, जिल्ह्याला गेली, मुंबईला गेली, पुण्याला गेली, खूप गेली बाहेर. एसटी आली त्यामुळे लोक बाहेर गेली. कारण एसटीत पासून बाहेर जाता येतं, गावाच्या बाहेर एसटीत पासून जिल्ह्यावर जाता येतं, एसटीत पासून मुंबईला जाता येतं, मंत्रालयात जाता येतं, हे लोकांना कळलं आणि त्या एसटीनं माझ्या गावाच्या विकासात एक मोठं विकास घेऊन आली. एसटी आता एकटी आली, विकास घेऊन आली. तशीच तुम्ही आता ज्या उल्लेख केला गाडीचा सोनसर मुंबई गाडी, तर सांगली जिल्ह्यातील एक मोठे नेते, माझ्या मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांनी त्यांच्या गावामध्ये सोनसर या गावामध्ये सोनसर मुंबई ही गाडी चालू केली आणि त्या सोनसर मुंबई गाडीनं ती गाडी आल्यानंतर त्या परिसरामध्ये त्या पंचक्रोशीमध्ये काय बदल केले. म्हणजे एसटी येणं ही खूप सोपी गोष्ट असते, पण त्या एसटी आल्यानंतर जे काय घडतं परिसरामध्ये तुमच्या शिवारामध्ये हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळं त्या गोष्टीला मला महत्व देऊ वाटायला लागलं. आजच्या तुमच्या पिढीची जी मुलं आहेत त्यांना त्यामध्ये फार एवढं काय वाटलं नाही. म्हणजे काय एसटी येते आणि एसटी जाते, पण ती एसटी आणण्यासाठी काय करावं लागत होतं, किती संघर्ष करायला लागत होता. अगदी एसटीसाठी आमदारांना सुद्धा जाऊन विनंती, म्हणजे लोकांचे प्रश्न असायचे पूर्वीच्या काळामध्ये. 30-35 वर्ष पूर्वीचा जर तुम्ही काळ पाहिला तर लोक सकाळी उठायचे आणि आमदार साहेबांकडे जायचे. काय काम असायचं आमदारांकडे, तर ठराविक 2-3 काम असायचे. आमच्या गावाला लाईट द्या, आमच्या गावाला पाण्याची टाकी बांधा आणि आमच्या गावाला एसटी आणा. अनेक गावं एसटी पासून वंचित होती. तर हा त्यावेळेचा प्रदीप गावातला महत्वाचा प्रश्न होता. त्यामुळं तो मला महत्वाचा वाटला आणि हे ह्या पुढल्या लोकांना कळवलं की एसटी अशी सहजासहजी आहे म्हणून मला त्यामध्ये तेवढं लिहावं लागत त्या गोष्टीवर. म्हणजे सर तुमच्या लिखाणामध्ये प्रत्येक वेळेस त्या गावातली अडचण असेल, त्या उपस्थित व्यक्ती असेल, हा विषय तुमचा महत्वाचा आहे. लिखाणात तुमचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातलं जीवन, राहिलेले उपस्थित प्रश्न, म्हणजे ज्या व्यक्तींना आतापर्यंत प्रसिद्धी भेटली नाही, बिनचेहऱ्याचे नायक असतील,
प्रत्येक गावाची स्टोरी मी पाहिलेली आहे. तुमचं मुलुकमध्ये पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातलं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील उपेक्षित व्यक्तींचा इतिहास तुम्ही पुढे आणलेला आहे. अगदी सत्यशोधक विचार मांडणारे असतील, परशुराम माळीकर असतील, किंवा त्या काळात 40 वर्षापूर्वी एक महिला केस कापणे तिचं दुकान चालवणे 40 वर्षापासून, ही खूप मोठी गोष्ट आहे. आज आपण स्त्रीवाद पाहतो, पुणे मुंबईमध्ये स्त्रीवादी चळवळी आहेत. आज त्यांना तेवढं काही विशेष काय वाटणार नाही, पण 40 वर्षापूर्वी त्या महिलांचा तुम्ही पुस्तकाच्या माध्यमातून स्टोरी पुढे आणला, दैनिकांच्या माध्यमातून. शांताबाई यादवांपासून तुमचा प्रवास तुकाराम गायकवाड यांच्यापर्यंत आज चालू आहे. तर ही स्टोरी आणण्याची काय हिस्ट्री होती, काय भूमिका होती जेव्हा तुम्ही दिव्य मराठीत कामाला आलात? ही स्टोरी तुम्हाला केव्हा कळाली आणि असंच का लिहावं, ह्या निकालामागची म्हणजे प्रेरणा काय? ह्या निकालामध्ये एकच प्रेरणा होती की अगोदर ते सगळं भोगलेलं होतं. म्हणजे पारंपरिक जी बातमीदारी आहे त्यामध्ये आपण फक्त गावातल्या निवडी, सत्कार, समारंभ आणि अशाच गोष्टी लिहू शकतो आणि त्या पत्रकारितेला मर्यादा आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि 4-5 वर्ष माझ्या त्यामध्ये अक्षरशः वाया गेली तसल्या बातम्या लिहून. म्हणजे सत्कार झाला, ह्याची निवड झाली, त्याच्या हस्ते ह्याचा सत्कार झाला, त्याच्या हस्ते त्याचा सत्कार झाला, स्वागत त्याने केलं, प्रस्तावित त्याने केलं, ही जी पारंपरिक जी बातमीदारीची तयार झाली. तर माझ्या लक्षात की ह्या अशा बातम्या कोणी दिल्या. आणि आपण जेव्हा बातमी नावाची गोष्ट जेव्हा पुण्यामध्ये आपण शिकलो रांगणेमध्ये, व आपल्या प्रत्येकाला ती बातमीची व्याख्या माहिती आहे की जर कुत्रा जर माणसाला चावला तर बातमी होत नाही, पण माणूस जर जाऊन कुत्र्याला चावला तर ती बातमी होते. ही आपण सगळ्यांनाच ही वाक्य माहिती आहे बातमीची. तर वेगळं बातमीमध्ये काय तर ज्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, ज्यामध्ये सांगण्यासारखं बात आहे, गोष्ट आहे, ती बातमी अशा पद्धतीची बातमी झाली ही आपल्याला म्हणजे दिसत नाही. आणि त्या वृत्तपत्रांच्या किंवा त्या ह्याच्या त्या मीडिया हाऊसेसच्या काही मर्यादा असू शकतील. पण तसं तुम्ही जर बघितलं तर रविवारच्या पुरवणी जे आहे त्यामधून खूप चांगलं लिखाण येत असतं. अनेक चांगले लेखक लिहितात आणि आपण ते वाचतो, आपणही ते वाचलेलं आहे. आणि त्यामुळं माझ्या ह्या तुम्ही प्रेरणा विचारा तर मला ते अगोदर लोक माहिती होती, पण ती लोक मला मांडता येत नव्हती. आणि मग आपल्याला जर संधीच मिळाली आता मांडण्याची, माणसं आपल्याला वृत्तपत्रामध्ये माहिती आहे की आपल्याला ठराविक तिने जागा दिलेली आहे आपल्या माणसांसाठी, त्या माणसांना आणणं. आणि मग ती एक मला संधी वाटायला लागली. अर्थात त्यासाठी मला प्रवास खूप करावा लागला, खूप ठिकाणी जावं लागलं. मला प्रचंड 1-2 वर्ष त्यामध्ये कष्ट घ्यावे लागले. त्यात काय मला म्हणजे त्याबद्दल मला काय फार माझं स्वतःच कौतुक करून घ्यायचं नाही काय, पण ते करावंच लागणार. कारण आपल्याला हे करायचं क्षेत्र आपण जे निवडले त्यामध्ये आपण कष्ट केलंच पाहिजे. पण मला त्या कष्टाचं कधी म्हणजे वेदना झाली नाही किंवा त्याचं मला कधी थकवा आला. मी रविवारची वाट बघायची की आता आज आपण ह्या माणसावर लिहिलं आहे, काय दिली पाहिजे, आज ह्याच्यावर लिहिलं आहे, उद्या त्यावर लिहायचं. आणि ती माणसं अक्षरशः म्हणजे 24 तास माझ्या डोक्यावर तो विचार असायचा. जेव्हा मी लिहायला त्या ह्याच्यावर मी काम करायला जायचो त्या स्क्रिप्टवर, तेव्हा मला माझ्या मनात दुसरं काय नसायचं. मला तेच वाटायचं की आपल्याला हा माणूस आता आपण आणतोय. आणि प्रदीप तुम्हाला सांगतो त्याचे जे प्रतिसाद मला यायचे म्हणजे अजेंडाच्या त्या परिसरामध्ये, आता ते गावही मी बघितलेलं नाही, पण तिथं शिंदे नावाचे एक दुकानदार आहे, ते किराणा दुकान, त्यांचं एक छोटंसं गाव आहे, एक 800-900 लोकसंख्येचं कुठतरी असं गाव आहे. तर शिंदे यांचा मला सकाळी म्हणजे दर रविवारी फोन यायचा. म्हणजे मला अक्षरशः काय वेळेला मला त्यांचा फोनच मला जागायचे. त्यांचं धुळे जिल्ह्यामध्ये एक अशोक सोनार नावाचे आमचे वाचक आहेत, दिव्य मराठीचे वाचक आहेत, ते खूप वाचतात, त्यांचा मला फोन यायचा. असे अनेक वाचक मला म्हणजे नावं सगळ्यांनी मला घेता येणार. अकोल्यावरून फोन यायचे, अमरावतीवरून यायचे, काही तो लेख आम्ही शेअर केला सोशल मीडियावर, फेसबुकच्या लिंक वाचून फोन यायचे. तर त्याचा जे रिस्पॉन्स मला मिळाला ना, त्यामुळे थकवा मला अजिबातच यायचा. म्हणजे मला ते ज्यावेळेला फोन यायचे आणि ती लोक जी भरभरून बोलायची, काही लिखाणात आता आपण आंध्र प्रदेशचे ज्यांनी आंध्र प्रदेशला केसरी किताब मिळवला, आंध्र प्रदेश केसरी, ते
बापूसाहेब बेलदार ह्यांचा लेख अकोला तालुक्यातल्या एका गावामध्ये वाचला त्यांनी सामूहिक. आणि त्या गावानं ठराव केला, येळवण नावाचं गाव आहे, की बापू बेलदाराच्या नावानं आपण या गावामध्ये काहीतरी जपायचं. म्हणजे तो लेख तीन देवी महाडीचा वाचला, त्याला तिथल्या सभागृहाला नाव दिलं बापूसाहेब बेलदारांचं, तिथल्या रस्त्याला नाव दिलं. म्हणजे मी एका सांगली जिल्ह्यात एका छोट्या खेड्यातला, सांगली जिल्ह्यात एका उपेक्षित पैलवानाची स्टोरी लिहिली, त्या स्टोरीची दखल अकोल्यातल्या लोकांनी घेतली. तर हे जे माध्यमाची ताकद आहे, आपण ते म्हणजे त्यामुळे मला अधिक वाटायचं की अधिक माणसाशी शोधूया समाजासमोर, आणि त्याला जे उपेक्षित आधारात जे साचपडत आहे किंवा त्याला ठेवण्यात आलेला आहे त्यांना पुढे काढूया असा माझा हेतू होता. म्हणजे तुम्ही जीवन स्टोऱ्या बनवायच्या, म्हणजे जीवन व्यक्तीवरती किंवा मूळ व्यक्तीवरती, त्या स्टोरीमुळं समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना मदत मिळायची. आताच तुम्ही सांगितलं पण बापू बेलदार असतील, जे उपेक्षित होते कोणाला माहिती नव्हते, विठ्ठल बंडू तुपे असतील, यांची तर स्टोरी मी पण अनुभवलेली आहे. असं हे तुमचं लिखाणाचं वैशिष्ट्य होतं. यापूर्वी उत्तम गामडे सर लिहायचे सकाळमध्ये, तर सर अशी एक स्टोरी सांगतात की तुमच्या या स्टोरीमुळे त्या व्यक्तींना खूप सहकार्य मिळालं, त्या व्यक्ती खूप पुढे आला, त्या व्यक्तीने प्रसिद्धी मिळाली. अशा एखादी घटना तुम्ही? तसं खूप सांगता येईल, पण एकच उदाहरण देतो की आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये संजना अग्री नावाची एक पैलवान आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी असल्यापासून, लहान असल्यापासून कुस्तीमध्ये त्यांनी आपलं स्वतःचं करिअर सुरू केलेलं आहे. तर त्यांच्या घरी जाऊन मी त्यांची स्टोरी केली. म्हणजे संजनाच्या म्हणजे कुस्ती कला जोपासत असताना तिला येणाऱ्या अडचणी, तिचे दारिद्र्य, तिच्या मार्गातले अडथळे, या सगळ्यावर मी एक स्टोरी केली. ती स्टोरी वाचून म्हणजे तिला कसं होतं, तिला मॅट नव्हतं, पण तिने काय केलं, थर्माकोल गोळा केलं. थर्माकोलवर अशा साड्या टाकल्या होत्या आणि त्या साड्यांचं थर्माकोलच त्याला मॅट समजून ती संजना तिच्या घरामध्ये प्रॅक्टिस करत होती. ही सगळं आपण मांडलं ह्या सगळ्या देवमार्गाच्या त्या कॉलेजच्या माध्यमातून. तर औरंगाबादमध्ये कुस्तीप्रेमी ग्रुप आहे, तिने त्या संजनाला बोलवून तिला ती मॅटची वगैरे सोय करून दिली. त्यानंतर काही अधिकारी तिच्या मदतीला आले, काही लोकांनी थेट तिला काही मदत देऊ केली. आणि विशेष म्हणजे तिचं एक नाव सगळ्यांना माहीत झालं. कुस्ती क्षेत्रात ती माहिती होती काही प्रमाणामध्ये, पण तिकडे आल्यामुळे ती सगळ्यांना माहीत झाली. आणि तिच्या जो संघर्ष समोर आल्यामुळं अनेक मदतीचे हात संजनाच्या पाठीशी आले आणि तिला एक मदत झाली त्या सगळ्या ह्याच्यात. असं एक उदाहरण सांगते आपल्याला. आता सर तुम्ही उल्लेख केला कुस्ती हा विषय तुमच्या आवडीचा विषय आहे, कुस्तीवरती भरपूर लिहिलेला आहात. तर कुस्ती प्रेम तुमच्या भागातच म्हणजे तुमच्या पड्याचा राहिला रामापूर किंवा ह्या मानदेश प्रदेशात, तिथूनच तुम्हाला हे मिळालेलं आहे. कुस्तीचं प्रेमाबद्दल सांगायचं झालं ना, तर माझ्या गावामध्ये साधारणपणे 1938 साली आमचं गाव तेव्हा औंध संस्थानामध्ये होतं. औंधचे राजे पंतप्रतिनिधी साहेब, त्यानंतर किर्लोस्करवाडी जे गाव आहे, लक्ष्मीराव किर्लोस्कर साहेबांनी जे गाव वसवलेलं आहे ते तिथून मी माझं गाव जवळ आहे. आणि कुंडल हे गाव क्रांतिकारकांचं गाव. तर 1938 साली आमच्या गावाची तालीम म्हणजे तयार झाली आहे. आणि ती तालीम किर्लोस्कर साहेब आमच्या गावचे एक प्रतिष्ठित महादेव गायकवाड नावाचे एक कुस्तीप्रेमी, त्यावेळेच्या गावचे ते म्हणजे प्रमुख नेते आणि औंधचे राजे, ह्या तिघांनी मिळून ती तालीम उभा केली आहे. नंतर ती तालीम मोडकळी झाली. तिचा जो हौदा होता तो आधी जुना झाला, नवीन ती तालीम उभा राहिली खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या फंडातून. पण कुस्तीचं जे वेळ आहे किंवा कुस्तीबद्दलचं जी आपुलकी आहे, तर आम्ही लहान असल्यापासून त्या तालमीमध्ये जायचो. आमच्या गावामध्ये परिसरामध्ये कुंडल नावाचं गाव आहे. तर तुम्हाला कुंडलचं कुस्ती मैदान अख्ख्या संपूर्ण राज्याला माहिती आहे. तिथं साधारणपणे गणपतीच्या उत्सवाच्या वेळेला मोठ्या कुस्त्या होतात. मोठ्या म्हणजे फार एक त्या मैदानाला राज्यभर म्हणजे तिथून जो पैलवान जिंकतो त्याला परत राज्यभर बोलवलं जातं कुस्त्यासाठी किंवा तिथं राज्यभर नाव होतं. असं ते मैदान. नंतर बाबोडे म्हणून गाव आहे आमच्या इथं. तर मला वाटतं माझ्या माहितीत असू शकते अनेक गाव काही, पण बाबोडे हे असं गाव आहे की 15 ऑगस्ट 1937
1947 देश स्वतंत्र झाला, पण 15 ऑगस्टच्याच निमित्तानं, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं त्या गावामध्ये कुस्तीची मैदानं घेतली जायची आणि त्या कुस्त्या आम्हाला एक छंद होता. त्यानंतर आमच्या भागामध्ये जे आंधळी नावाचं गाव आहे माझ्या गावापासून जवळ, तर हिंद केसरी गणपतराव आंधळकर आबा अर्जुन पुरस्कार विजेते आणि या भारतातील थोर एक मोठे मल्ल ते त्या गावचे पैलवान. त्यानंतर आपण स्वातंत्र्य चळवळ कुंडलमध्ये जी उभा आहे पत्र सरकार चळवळ, तर पत्र सरकारमध्ये बरेच लोक, बरेच नेते हे सुरुवातीच्या काळामध्ये अगदी कालसे नाना पाटील सुद्धा पैलवान होते, गिडी बापू पैलवान होते, बरेच लोकांचं नाव सापडायचे की त्यांनी कुस्त्या केल्या होत्या. आणि हा सगळा परिसर आहे आमचा तो कुस्तीवर प्रेम करणारा परिसर आहे. म्हणजे चंद्रकांत पाटील डबल महाराष्ट्र केसरी माझ्या गावापासून 5 किलोमीटरवर बाळून नावाचं गाव, त्यांचाही मला अनेक वर्षापासून संबंध आहे. खूप चांगलं त्यांनी आमच्या भागाचं नाव कुस्ती जाहीर केलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा उल्लेख मला आवर्जून करावा लागेल कुस्तीमध्ये, ते म्हणजे पाळवा तालुक्यात रेटरी हा नाशिगावचे भगवान मोरे, दुसरे महाराष्ट्र केसरी, पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर धाहेरी पलूस तालुक्यात धाहेरीचे, ते आमच्या गावाजवळ त्यांचं गाव आहे दिनकरराव धाहेरी यांचं, आणि दुसरे भगवानराव मोरे. तर त्यांच्याबद्दल एक असं सांगता येईल की प्रचंड विनम्र असणारा हा पैलवान की ज्याला कुस्तीमध्ये खूप त्यांच्याबद्दल आस्था आहे त्या माणसाबद्दल, आणि त्याला बाबाजी असं म्हटलं जातं. त्यानंतर शामराव मोरे त्यांच्याबद्दल म्हणजे ह्यांच्याबद्दल मला ऐकायला मिळालं, ह्यांच्या कुस्त्या मला बघायला मिळाल्या. पण कुस्तीमध्ये पैलवानाला कशी किंमत किती मिळू शकते किंवा पैलवानांच्या लोक किती प्रेम करू शकतात, म्हणजे तुम्हाला सांगायला काही अडचण नाही. ज्या वेळेला कुस्तीच्या मैदानावर ही लोक येतात आणि त्यांचं नावाला ज्यावेळेला पुकार होतो त्यावेळेस जे वातावरण असतं, म्हणजे हिंद केसरी गणपतराव आंधळकर आले, हिंद केसरी मारुती माने आले, महाराष्ट्र केसरी भगवान बाबा मोरे आले, ही नावं हिंद डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर आले, ह्यांच्या ज्या मैदानातल्या ज्या एंट्री असायच्या आणि जो जल्लोष असायचा त्या काळामध्ये किंवा आजही पैलवानांच्या एंट्रीनंतर जो जल्लोष होतो, तर हे मला खूप जवळ बघता आलं. आणि ह्या माणसाला मी भेटलो, म्हणजे बाबाजींना मी भेटलो, आबांना मी भेटलेलो आहे, भावना मी भेटलेलो आहे काय, आणि ह्यांच्याबरोबर मला काही गप्पा मारण्याचे म्हणजे संवाद साधता आला नाही. आणि कुस्तीची आवड ही ह्या सगळ्या ह्याच्यातून माझी तयार झाली. तुमच्या त्या परिसरातल्या वातावरणात तुम्ही हळूहळू कुस्तीची आवड झाली. आता सर तुम्ही उल्लेख केलात की कुस्ती पैलवान जेव्हा मैदानात येतो, त्यांच्या जेव्हा नावाचा पुकार होतो तेव्हा ते एक वातावरण वेगळं असते, त्यांच्यासाठी असल्याने एक वातावरण शहरलेलं असते. तुमच्या पुस्तकातच शंकर पुरे यांचा उल्लेख आहे, त्यांचं जो तुम्ही लिहिलेला आहात, यांची कॉमेंट्री तुम्ही कसं मांडतात किंवा ते कसं एखाद्या कुस्ती पैलवानाचा सन्मान करायचा, ते वातावरण निर्मिती करायची, यांच्यावरती लिहिलेलं आहे. तर सर ते आमच्या पिढींना हे माहिती नाही की कुस्तीचं वातावरण, कुस्तीची परंपरा आणि कुस्ती संदर्भात जे काही कॉमेंट्री करतात त्या संदर्भात शंकर पुजारी यांचं तुम्ही सांगू शकतात का, म्हणजे त्यांचे कशा पद्धतीने ते वातावरण निर्मिती करतात. शंकर पुजारी अण्णा जरा सगळं कुस्ती क्षेत्रामध्ये अण्णा नावाने परिचित आहे. अण्णा हे मूळचे नसेल पैलवान, अण्णा हे म्हणजे कुस्तीचे निवेदक झाले नसते तर अण्णा हे खूप मोठे पैलवान झाले असते. तर अण्णानेच मला अनेकदा त्यांच्याशी बोलताना सांगितलेली गोष्ट आहे की एखाद्याच्या आयुष्यामध्ये संकट येतं आणि त्या संकटाचं रूपांतर संधीमध्ये कसं करायचं किंवा संकटावर मात कशी करायची ह्याचं उदाहरण म्हणजे शंकरांना पुजारी. म्हणजे त्यांचं असं झालं की दुष्काळ पडला त्यावेळेला 1972चा काहीतरी दुष्काळ होता आणि त्यावेळेला अण्णा हे सांगलीच्या एका तालमीमध्ये कुस्तीचे धडे घेत होते आणि पैलवान करत होते. दुष्काळ पडल्यामुळं त्यांच्या घराकडून येणारा जो त्यांना जी पैलवानकीसाठी लागणारा जो खोराक आहे तो येणं बंद झालं. त्यांची परिस्थिती सामान्य परिस्थितीला हा माणूस, आणि मग ते दुष्काळामुळे त्यांनी काय केलं, पैलवानकी सुटली आणि अण्णा गावी गेले. गावी गेलेला असताना रेडिओवर क्रिकेटची कॉमेंट्री ऐकताना अण्णांना असं वाटलं की जशी क्रिकेटला कॉमेंट्री आहे
तशी जर आपण कुस्तीला कॉमेंट्री जर केली करायला लागलो काय होईल, आणि त्यातून अण्णाने मग काय धडे गिरवले, काय अभ्यास केला, त्या कॉमेंट्री ह्या प्रकाराचा अभ्यास केला, काय निवेदन प्रकाराचा, आणि अण्णा हे आज कॉमेंट्रीच्या संदर्भामध्ये खूप मोठं अण्णांचं सगळ्या देशभर नाव आहे. पण अण्णांच्या आयुष्यामध्ये दुष्काळ आला, शंकरांना गावाड गेले, आणि त्या दुष्काळाच्या मात करून अण्णांनी आपलं अस्तित्व शुद्ध केलं, असं अण्णाच्या बद्दल मला सांगता येईल. अण्णांची कॉमेंट्री म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अण्णा हे किती असं ओघवत्या शैलीमध्ये कॉमेंट्री करतात आणि आपल्यामध्ये कुस्तीची आवड निर्माण करतात. जसं अण्णा आहे तसं अलीकडच्या काळामध्ये अनेक अण्णांच्या सारखी कॉमेंट्री करणारे काही वारसदार आपण ज्याला म्हणून तयार झाले. त्यामध्ये शिराळा तालुक्यातील चिंचोली गावचे सुरेश जाधव आहेत, अतिशय अलीकडच्या काळामध्ये ताकदीने कॉमेंट्री करणारा हा तरुण, त्यांचाही असाच किस्सा आहे. त्यांना सुद्धा कुस्ती खेळताना त्यांना मार लागला, आणि कुस्ती खेळताना मार लागल्यामुळे ते परत आपल्याला कुस्ती करता येणार नाही. मग ते कॉमेंट्रीकडे वळले आणि तिने सुद्धा त्यांच्या आलेल्या संकटावर मात केली, आणि आज खूप चांगलं सुरेश जाधव हे कॉमेंट्री करतात कुस्तीमध्ये, आणि त्यांचा आवाज सुद्धा खूप ताकदीचा आवाज आहे, आणि अलीकडच्या काळामध्ये त्यांनी खूप नाव कमावलेलं आहे. ईश्वर पाटील नावाचे खूप चांगले कुस्ती निवेदक आहेत. असे अनेक नावं सांगता येतील. युवराज केचे सर आहेत, प्रसाद भागवत म्हणून आहेत, आपले भागवत बारामतीचे. सर, तुमच्या जेव्हा लिखाणाचा एक वापर पुस्तकातही पाहिलेला आहे. आता तुम्ही कुस्तीच्या संदर्भात दोन व्यक्ती परिस्थितीमुळे कसं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, म्हणजे कुस्ती संबंधितच काम करतात. तुमच्या लिखाणामुळे कुस्तीतल्या वेगवेगळ्या मल्लांना आर्थिक मदत झालेली आहे. मान तालुक्यातील मोही गावचे किरण भगत असतील, यांची तुम्ही स्टोरी केलेली आहे. तर या कुस्तीला शाहू महाराजांचा कोण आश्रत आहे महाराष्ट्रामध्ये, किंवा असं काम झालं पाहिजे पुढे जी कुस्ती आपली वाढली पाहिजे? राजकीय म्हणजे जसं कुस्ती जर तुम्ही म्हटला तर कुस्तीला वसंतदादा पाटील यांनी खूप चांगली मदत केली त्या काळामध्ये. त्यानंतर मामासाहेब मोहोळ यांनी तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली. त्यामुळं सगळे पैलवान जे ग्रुप आहे आपला तो संघटित मामासाहेबांनी मूळ झाला, आणि त्यामुळं अधिवेशनाच्या माध्यमातून एकत्रित जसं प्रत्येक क्षेत्राचं एक अधिवेशन बनतं, तसं कुस्तीगिरांचा एक स्नेह मेळावा म्हणून आपण भेट बघू की जिथं महाराष्ट्र केसरीचं हे ठरतं विजेता कोण आहे. अलीकडच्या काळामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषी मंत्री खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे वसंतदादा पाटील असतील, मामासाहेब मोहोळ असतील, त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जर कुस्तीला जर खऱ्या अर्थाने कुस्तीगिरांच्या पाठीशी जर कोण उभा राहिला असेल तर शरदचंद्रजी पवार साहेब. त्यांनी अनेक मल्लांना खूप मदत केली आहे, आणि अनेक मल्लाशी त्यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अनेक पैलवानांच्या पाठीशी ते अडचणीच्या काळामध्ये खंबीरपणे उभा राहिलेले आहेत. आणि त्यानंतर आपले वारणानगर एक कुस्ती मैदान दरवर्षी घेतात. माजी मंत्री आमदार गणेश कोरे साहेब हे सुद्धा कुस्तीवर त्यांचं प्रेम आहे. अशी महाराष्ट्रामध्ये बरीच नावं सांगता येतील की ज्याने कुस्तीच्यासाठी खूप काम केलं आहे किंवा कुस्तीसाठी काम करत आहेत. नवीन काही युवक नेते कुस्तीच्या संदर्भामध्ये येत आहेत, तेही मदत करत आहेत. आणि म्हणजे अलीकडच्या काळामध्ये कुस्तीला दिवस चांगले येते, जितके दिवस यायला पाहिजे तेवढे आलेले आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. जिथं खेळाचं ज्या पद्धतीनं हे करतात त्याला महत्व दिलं जातं तेवढं ह्या कुस्तीला दिलं जात नाही, पण महत्व दिलं जातं आणि द्यायला हवं. कारण हा आपल्या लालमातीचा खेळ आहे, आणि ह्या म्हणजे खूप ह्या खेळाला कुस्ती हा एक आपला जुनी विद्या आहे, मल्लविद्या, 1000 वर्षाची परंपरा आहे. आणि तुम्हाला एकही गावाचं सापडणार नाही आमच्या ह्या पट्ट्यामध्ये, सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये, की ज्या गावामध्ये पैलवान नाही. तर हा आपल्या सगळ्यांचा खेळ आहे, आणि ह्याला खऱ्या अर्थानं अजून आश्रय राजकीय नेते द्यायला पाहिजे असं मला त्याचा अभ्यास म्हणून वाटतं. सर, तुमच्या लेखनाचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही उपेक्षित लोकांचं लिहितात, कुस्तीवरती लिहितात, महिलांच्या प्रश्नावरती लिहितात. हे जे लिखाण आहे
हे तुमच्या मातीचा गुणधर्म आहे. म्हणजे तुमच्या मातीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील असतील, JD बापू लाड असतील, नागनाथ नाईकवाडे असतील, यांचा प्रभाव तुमच्यावरती आहे. कारण हे तुमचे विषय येतात हे सगळ्या विषयाला स्पर्श करतात. कुस्ती असेल, महिलांचे प्रश्न असतील किंवा सामाजिक विषय असतील, हे वेगवेगळे विषय तुम्ही लिहितात. हा जो लिहिण्याचा तुमचा जो फील्ड आहे किंवा हे वैचारिक जडणघडण आहे, हे कोणाकडून तुम्ही घेतले आहात किंवा कशी तुमची परत घ्यायची आहे वैचारिक जडणघडण? वैचारिक जडणघडण म्हणजे आमचा हा सगळा मगाशी तुम्हाला सांगितलं की शेतकरी कामगार पक्षाचा हा सगळा त्यावेळेस बालेकिल्ला लढणं हे म्हणजे लोकांना आमच्या एक माहित आहे की सरकार जर काही गोष्टी देत नसेल तर सरकारला आपण मागितलं पाहिजे आणि मग सरकार जर असं देत नसेल तर रस्त्यावर उतरलं पाहिजे. म्हणजे झुंजार जी वृत्ती आहे किंवा झुंजारपणा आहे, लढवयेपणा आहे, तो आमच्या भागाचा एक स्थायी भाग आहे. एन डी पाटील साहेबांचा एक प्रभाव आमच्या भागामध्ये आजही जाणवतो. म्हणजे आजोबा, वडील आणि नातू अशा 3 पिढ्यामध्ये एन डी पाटील साहेबांचे अनुयायी किंवा कार्यकर्ते तुम्हाला आढळतात. आणि एक असे गावोगावी असे कार्यकर्ते, खूप चांगले कार्यकर्ते घडले ज्यांची नावं आवर्जून घ्यावी लागतील. त्यामध्ये खानापूरच्या जवळ बिहारपूरचे रावसाहेबांना शिंदे किसान सभेचे, भीमराव सूर्यवंशी कर्जाचे, ह्यांची अलीकडच्या काळामध्ये हे दोन्ही नेते आपल्यात नाहीत. पण त्यांचा जो म्हणजे आम्हाला यांच्यासोबत थेट काही गोष्टी म्हणजे आम्हाला त्यांच्यासोबत काम करता आलं ते अशा अर्थाने की उमेदवारीचा काळ विद्यार्थी असताना त्यांच्यासोबत घालवता आला, त्यांच्याकडून काही गोष्टी शिकता आल्या. क्रांतिकारी JD बापू लाड हे जेव्हा आम्ही विद्यार्थी होतो तेव्हा जर विद्यार्थ्यांचे काही आंदोलन झाले तर बापूसाहेब स्वतः यायचे तिथं आणि आम्हाला ताकद द्यायचे, बळ द्यायचे, आमच्या मनामध्ये लढण्याची एक ताकद निर्माण करायची. क्रांतिवीर नागनाथ नाईकवाडे यांच्याकडून सुद्धा अनेक गोष्टी आम्हाला शिकता आल्या. म्हणजे यांच्या लिखाणाचा कार्याचा प्रभाव तुमच्यावरती आहे? हा ना, हो. त्यांच्या विचाराचा प्रभाव 100% आमच्यावर आहे आणि तो कायम राहणार. म्हणजे कारण ह्या सगळ्या ह्याच्यातूनच आमची जडणघडण झाली आहे. त्यानंतर अलीकडच्या काही काळामध्ये म्हणजे साधारणपणे ह्या 25-1 वर्षाच्या आम्ही लहान असताना 10-1 वर्षाचा असताना मी डॉक्टर भारत पाटणकर यांना जवळून मला बघता आलं. ते आमच्या भागामध्ये खूप तिने काम चांगलं केलं आहे डॉक्टर भारत पाटणकर यांनी. आणि त्यांचं सुद्धा एक काही गोष्टी म्हणजे मी त्यांच्या संघटनेमध्ये किंवा त्यांच्या ह्याच्यात कुठं मला जाता आलं नाही किंवा मी गेलो नव्हतो, पण त्यांचं काम मी जवळून पाहिलं. त्यांना काही ह्याच्यात कार्यक्रमात त्यांच्यासोबत मला सहभागी होता आला. त्यांच्यात सुद्धा एक झुंजारपणा या गोष्टी सुद्धा आपल्याला काही शिकता आल्या. सर, आता आपण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात होतो म्हणजे तुमच्या पुस्तकाविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. पुस्तकातल्या कथा सर्व मी मागे आताच म्हणल्याप्रमाणे की अज्ञात व्यक्तीचे सगळे पैलू तुम्ही मांडतात. त्यांना चेहरा नाही, त्यांचा कुणी नेता नाही, अशा व्यक्तींच्या स्टोऱ्या पुढे आल्या आहेत. अगदी साहित्य क्षेत्रात आपण उत्तम बंडू यांचं पाहू शकतात की एक लेखक अतिशय दुष्काळी तालुक्यामध्ये राहतो आणि ते लिखाण करतो आणि ते लिखाण त्या काळात म्हणजे त्या काळात आज आपण शेतीचे प्रश्न बघतो त्या काळात शेतीच्या प्रश्नावर लिहितात. हे सगळं लिखाण तुम्ही सुद्धा पाहिले, त्यांनी वाचलेलं आहे. तर हे स्टोऱ्या तुम्ही शोधत असताना तुम्हाला उत्तम बंडू तुपेचा शोध कसा लागला आणि उत्तम बंडू तुपे यांच्याविषयी तुम्ही माहिती कशी पुढे आणलात, त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य काय आहे? उत्तम बंडू तुपे हे खटाव तालुक्याचे एरकुलचे सुपुत्र. तर मी विद्यार्थी दशेपासून असल्यापासून त्यांची अनेक पुस्तकं, झुलवा, काळाशी काळा, अशी अनेक पुस्तकं, त्यांच्या माती आणि माणसं नावाचं त्यांचं पुस्तक जेवढी जेवढी मला मिळाली तेवढी जेवढी मी त्यांची वाचली होती. मला काट्यावरचं पोट नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे, ते खूप भावलेलं होतं मला त्याचं. आणि उत्तम बंडू तुपे यांना आपण भेटलं पाहिजे असं वाटलं आणि त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. तो सर प्रवास कसा होता भेटीचा? तो भेटायला गेल्यानंतर माझ्या कल्पना होतं उत्तम बंडू तुपे यांच्या
म्हणजे बद्दलच्या म्हणजे मी त्याला गेल्यानंतर मला एक लेखक म्हणजे असं थोडंसं असं चांगलं टापटीपमधलं घर आणि खूप चांगलं सदन अवस्था असतील अशा प्रकारचं एक माझं हे होतं. तर मी ज्यावेळेला त्याला गेलो भेटायला त्यावेळी ते एका छोट्याशा खोलीमध्ये लिखाण काम करत होतं, छोटी तिथंच असं त्यांचा गॅस होता स्वयंपाकाचा, त्यांच्या पत्नी तिथं जवळ बसलेल्या आणि ते असे टेबलला खुर्चीने असं पाठ घेतल्यावर ते लिहित बसले होते. अतिशय मला ते बघून इतका मोठा लेखक पुस्तक लिहिणारा तर तो अशा अवस्थेत लिहित राहतो आणि समाजाबद्दल राग व्यक्त करत नाही, समाजाबद्दल त्याची कुठलीही तक्रार नाही. त्याला एक माहिती की आपल्याला लिहायचं आहे. मी त्याला विचारलं की आपण तुम्ही आता ह्या दिसत होता हात चतरायला लागले तुमचं लिखाण करताना, आता दृष्टी घेऊन जाते. मला ते बघून असं मी फार इमोशनल झालो. माझ्यासोबत दीपक चांदे आमचे मित्र ते होते, अतिशय इमोशनल झाले होते बघून आप्पांना. कारण आप्पा म्हणजे असे ते त्यांचं ते वय त्यांचं घर बघून मला खूप असं दुःख झालं. त्याला मी म्हणलो की आप्पा हे तुम्ही आता सध्या काय करताय? आपण काय नाही, मला शेतकरी जे आत्महत्या करतायत तर त्याच्यावर मला कादंबरी मी लिहायला लागलोय. मातगत नावाची कादंबरी आहे. आपण म्हटलं आप्पा कसं काय तुम्ही म्हणजे अजूनही काय म्हणजे आपलं जेवढं आपल्याला जे सांगण्यासारखं आहे ते आपल्याला सगळं सांगायचं आहे. मग मातगतचा अर्थ त्यांना विचारला. ते म्हणजे मातगत म्हणजे मातीने केलेली गत असं ते त्याची ती कादंबरी लिखाण सुरू होतं. त्यानंतर मग त्यांच्यावर मी लिहिलं की लेखका म्हणजे उत्तम तुपेची जी स्टोरी आहे. त्यानंतर मग अनेक लोकांनी जाऊन त्याला कॉन्टॅक्ट केलं, त्यांना भेटले, असं सगळा विषय झाला. ते तुम्हाला सगळं माहिती आहे, ते पुस्तकात आलेलं आहे सर. म्हणजे सर तुमच्या लिखाणाचं आणखी एक वैशिष्ट्य मला सांगा असं वाटतं की तुमच्या स्टोरीमुळं अनेकांना मदत मिळालेली आहे. मी अगोदरच म्हणल्याप्रमाणे जसं की उत्तम कांबळे सर घ्यायचे त्यानंतर तिथं मदत पोहोचायची, तसंच उत्तम बडू तुम्ही यांचं पण झालेलं आहे, कुस्तीपटू किरण भगत यांचं पण झालेलं आहे. तसं या लिखाणातून तुम्हाला शेवटी समाधान मिळते. म्हणजे या लिखाणाचं तुम्हाला आपण स्टोरी केली बाबा समाधानी तुम्ही आहात? नाही, मला समाधान आहेच त्याचं, पण जितक्या प्रमाणामध्ये त्या माणसांना न्याय मिळायला पाहिजे ती खूप मोठी माणसं आहेत. म्हणजे महादेव मोरे यांच्याबद्दल आपण लिहिलं की नेपाळी सारख्या गावामध्ये म्हणजे कानडी प्रदेशामध्ये मराठीमध्ये लिहिणारा माणूस लेखक, एवढा मोठा लेखक, ज्या पद्धतीनं त्यांचा इकडं गौरव व्हायला पाहिजे होता किंवा त्यांचा जेवढा सन्मान व्हायला पाहिजे होता. आज मराठी भाषेसंदर्भात काही राजकीय सुद्धा पक्ष विचारधारा संघटना आहे, त्या मराठीबद्दल खूप असं त्यांचं काहीतरी सुरू असतं सगळं. पण त्या नेपाळीमध्ये तो माणूस ती पिठाची चक्की जाऊन त्या राहिलेल्या वेळेत त्यांचं लिखाण सुरू आहे. तर तेवढं आपण मराठी भाषिक म्हणून त्या माणसाचं तेवढं कौतुक होतंय का, हा सुद्धा एक प्रश्न आपल्याला आहे. आपण लिहिलं त्यातलं काही लोकांना समजतं, पण ही माणसं खरोखर खूप मोठी आहेत. म्हणजे सामान्य आहेत, मगाशी तुम्हाला म्हणलं की पण खूप मोठी आहेत. तिने कुठल्या मूल्याशी कधी तडजोड केलेली नाही. ह्यातल्या काही लोक असे आहेत की ती ठेवलं असतं की आपण थोडंच जरा हे करूया, ती खूप मोठी झाली असते, तिने ते केलं नाही. म्हणजे ह्यासाठी आपल्याला त्यांना खरोखर सलाम केला पाहिजे अशी लोक आहेत. तर तुम्ही आत्ताच एक अपेक्षा पण व्यक्त करतात की त्या लोकांना अपेक्षित न्याय मिळाला पाहिजे. सर तुमच्या लिखाणात शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी संघटना हा पण विषय असतो. आज आपल्या देशात शेतकऱ्यांचं खूप मोठं आंदोलन चालू आहे. दिल्लीमध्ये गेली 50 दिवस झालं ते आंदोलन करत आहेत. तर सर तुम्ही एक शेती प्रश्नाचे अभ्यासक, शेतकरी संघटना, पक्ष चळवळीचे अभ्यासक म्हणून ह्या घटनाकडे कसे पाहतात किंवा ह्या घटनेशी तुमचं काय व्यक्तिगत मत? शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे आणि आपण सातत्यानं म्हणजे शेतकरी यांच्याबद्दल घेत असतो, बोलत असतो. तर एवढ्या मोठ्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर येतात, एवढं सगळं आंदोलन करतात, त्या थंडीमध्ये कुडकुडत ते बसले आहेत, एवढं त्यांचं वेदना सुरू आहेत, हाल सुरू आहेत आणि देशभरातून त्यांना तिथं लोक पाठिंबा द्यायला जात आहेत. खरोखर त्यांचा आवाज इतके दिवस काय केला जात नाही किंवा त्यांचा आवाज यांना ऐकायला जात नाही का ह्या व्यवस्थेला काय,
हा माझा प्रश्न की एवढा त्यांचा आक्रोश सुरू आहे सगळा आणि काही त्याबाबत होत नाही. काहीतरी उगाच थोडीफार मलमपट्टी केली जाते, कुठं चर्चेला बोलवलं जाते, ह्याच्यापेक्षा काही होत नाही, ठोस काही ऍक्शन घेतली जात नाही. हे फार दुर्दैव आहे. हे एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून दुःख येणार आहे. सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या खूप दुःख होतं हे सगळं तुम्हाला सांगतो. ज्या प्रकारे सरकार काम करते ज्या प्रकारे सरकारने भूमिका घेतली पाहिजे तसं घेत नाही. हा तसं घेताना दिसत नाही सरकार. चालेल सर, आपण आता मुलाखतीच्या थोडे शेवटच्या टप्प्यात येऊया की सरांनी शेतकरी प्रश्नावरती बोललेलं आहे. सरांचा जे कुस्तीवरती अभ्यास आहे आणि कुस्तीच्या संदर्भातील जे लिखाण करून कुस्तीला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे सतत. तर अशा प्रकारे सरांचं लिखाण आहे. मला याच्यातून तुम्हाला असं 2-3 गोष्टी सांगायच्या वाटतात की पश्चिम महाराष्ट्रातले राजकीय चळवळ असेल, पश्चिम महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळी असेल, ह्या चळवळी एका प्रदेशापुरते मन मर्यादित न राहता त्या संपूर्ण महाराष्ट्राची चळवळ झाली आहे. अशाच चळवळीच्या विचारातून संपत मोरे नावाचे एक लेखक येतात, आपल्या लेखणीतून वेगवेगळे विषय मांडतात आणि ह्या लेखणीच्या माध्यमातून समाजामध्ये वेगवेगळ्या विषयात परिवर्तन करण्याचा सतत प्रयत्न करतात. सर हे तुम्ही लिखाण सुरुवात केली, तुमच्या शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव होता, या भागातील क्रांतिवीरांचा प्रभाव होता. ह्या सगळ्या लेखणीतून तुम्हाला आता थोडंसं म्हणजे लिखाणातून समाधान वाटतं की आपण लिहितो ते योग्य होतं आणि या लिखाणाच्या माध्यमातून आपण आणखी पुढे काम केलं पाहिजे. हो, मला असं वाटतं की जिथं मीडिया पोहोचत नाही किंवा जिथं मीडिया पोहोचला पाहिजे तिथं आपण गेलं पाहिजे. पारंपरिक बातमीदारी जी आहे प्रकार त्यातून बाहेर पडल्यामुळं आणि काही माणसं आयुष्यात भेटल्यामुळे, काही प्लॅटफॉर्म तसे भेटल्यामुळे मला हे सगळं मांडता आलं. आणि अजून खूप माणसं आहेत ही तुम्हाला ही दिसतात ही आपण आणलेले आहेत. अजून असे खूप म्हणजे शेकडो लोक आहेत की जे आपल्याला बोलावं हाक मारतायत आणि म्हणजे आपण तिथे गेलं पाहिजे. आपण जात नाही. आणि तरुण पत्रकारांना सुद्धा माझं आव्हान आहे माझ्या सहकार्यांना की खरोखर समाजामध्ये असं खूप सांगण्यासारखं आहे जिथं आपला कॅमेरा पोहोचला नाही, जिथं आपलं कुठलं म्हणजे कुणीही तिथं गेलेलं नाही, मीडिया पोहोचला हा असं कुणीही गेलेलं नाही. तिथं जाऊन अशी माणसं पुढं आणणं, त्यांना किमान प्रसिद्धी तरी द्या, त्यांना आणा तरी ह्या त्यांच्याबद्दल माहिती तर उद्या लोकांना चर्चेत लोक येऊ. बाकीचं आपण काही करू शकत नाही. पत्रकार म्हणून आपल्याला मर्यादा ही गोष्ट तरी आहे, पण पत्रकार म्हणून आपण आपलं काम तर करूया ना. आपण त्याला त्याचा अभय देणे, बाकीचं काय समाज आहेच त्या सगळ्या गोष्टींना. तुम्ही जर त्या समाजात राहणारच नसाल, तुम्ही जर वालमचंद शेट्टीमध्ये जर भाषेत त्या बातमीच्या तर त्याला अडकून पडणार असाल तर ह्या माणसांना कोण न्याय देणार हा सुद्धा एक मला पडलेला प्रश्न आहे. आणि तुम्हाला आज माध्यम खुली झालेली आहेत. तुम्हाला हे म्हणजे कुणी नाही सापडलं तर तुम्हाला सोशल मीडिया आहे, वेगवेगळे साप्ताहिक लिखत आहेत, पोर्टल लिखत आहेत, त्यामध्ये तुम्ही आणा त्यांना. तर त्या माणसांना आता आणा पुढं किंवा आणूया. खऱ्या अर्थानं त्या लोकांना ह्या लोकांना माहिती होते अशी ही लोक आहेत, ही जगण्याची लढाई आहे, आगळीवेगळी लोक आहेत, तत्व न सोडलेले लोक आहेत, लढतायत, विशिष्ट काही गोष्टीसाठी प्रयत्न करतायत, झगडतायत. आणूया ना त्याला असं मला वाटतं. आपल्यासोबत आपण ज्यांच्याशी आता एक तासभर गप्पा मारत होतो, ज्या पुस्तकासंदर्भात आपण बोलत होतो की मुलुकमध्ये या पुस्तकाचे लेखक संपत मोरे यांच्याशी गप्पा मारल्या, या त्यांच्या गप्पातून आपल्याला 2-3 गोष्टी सांगायच्या वाटतात की सर म्हणतात त्याप्रमाणे की मेनस्ट्रीम मीडियाने पत्रकारितेने हा विषय जे दुर्लक्षित व्यक्ती आहेत त्यांच्या समोर इतिहास आणला पाहिजे, त्यांचे कष्ट आणले पाहिजेत, त्या कष्टातून त्या लोकांना प्रसिद्धी दिली पाहिजे आणि त्याला मदतही झाली पाहिजे. अशा सरांच्या एकूण पत्रकारितेचा तो प्रवास आहे. सरांचं लिखाणाचं वैशिष्ट्य म्हणजे की ज्यांना चेहरा नाही, ज्यांना व्यासपीठ नाही, त्यांना व्यासपीठ मिळवून देणे, त्यांना पुढे आणणे, त्यांच्या काम पुढे आणणे, त्यांचे आणि त्या माध्यमातून प्रसिद्धी करणे हे सरांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातून येऊन सरांनी पुण्यासारख्या ठिकाणी पत्रकारिता केलेली आहे. पुण्यात राहून सुद्धा गावाकडल्या माणसाचे प्रश्न काय आहेत, गावाकडल्या माणसाच्या अडचणी काय आहेत, ह्या सगळं ते मांडण्याचा प्रयत्न करतात. त्याचाच एक भाग म्हणजे त्यांचं आता नुकतंच प्रकाशित झालेलं मुलुकमध्ये पुस्तक आहे. या पुस्तकातून सांगावं असं वाटतं की हे पुस्तक कोणाचे PR पद्धतीचं नाही, हे पुस्तक कोणाची तर प्रसिद्धी करावी नाही, हे पुस्तक एक संघर्षाचा इतिहास आहे. जो इतिहास महाराष्ट्राला आपण माहीत नव्हता, ज्यांच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं,
अशा सर्व व्यक्तींचा एक छोट्या छोट्या स्वरूपात बातमीच्या स्वरूपात सरांनी तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सर त्यांच्या पुस्तकाची ज्यांनी प्रस्तावना दिली आहे दिव्य मराठी स्कूलचे संपादक प्रशांत पवार सर म्हणतात की हे पुस्तक आणि सर हे मराठी भाषा सरांनी जो विकसित केलेला भाग आहे की रिपोर्टाचे सर हिंद केसरी म्हणून सरांनी तुमचा उल्लेख केला आहे. त्या पुस्तकातून मला हे सांगायचे की हे पुस्तक वेगळं आहे. थोडंसं या पुस्तकामध्ये जिवंत माणसाच्या घटना आहेत, स्टोरी आहेत, कष्ट आहेत. तरी महाराष्ट्रातल्या तमाम वाचकांनी या पुस्तकाचं नक्कीच स्वागत केलं पाहिजे. पुस्तक वाचून सरांना तुम्ही प्रतिक्रिया करू शकता. सर तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिलात, तुमचे मी आभारी आहे. मराठी विभाग शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून तुमचे आभारी. धन्यवाद.